नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांचे भारतामध्ये झालेले आगमन याबद्दलची माहिती पाहणार आहोत. अगोदरच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण युरोपियन व्यापाऱ्यांचे भारतात आगमन कशा पद्धतीने झाले, त्यामध्ये पोर्तुगीज, डच या दोन सत्तेबद्दलचा विस्तार भारतात कशा पद्धतीने झाला, त्यांनी साम्राज्य विस्तार म्हणजेच व्यापाराच्या दृष्टिकोनातून आलेले लोक कसे वाढत गेले याबद्दलची आपण माहिती दोन व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहोत. आज आपण ईस्ट इंडिया कंपनी, जी कंपनी भारतामध्ये व्यापार करण्यासाठी आलेली होती, ती कंपनी पुढे भारतामध्ये सत्ता करते म्हणजेच 1947 पर्यंत भारतामध्ये त्यांनी राज्य केलं. अशा या ईस्ट इंडिया कंपनीचा इतिहास म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी ही भारतात कशा पद्धतीने मूळ धरू लागली याबद्दलची माहिती पाहणार आहोत. तर ईस्ट इंडिया कंपनी ही इंग्लंडमध्ये जी स्थापन झाली तिचा पूर्व इतिहास म्हणजेच 1599च्या कालखंडात इंग्लंडमधील काही धाडसी इंग्रज लोक असतील, या लोकांनी एकत्र येऊन एक व्यापारासाठी कंपनी काढली आणि ही कंपनी ईस्ट इंडिया कंपनी नावाने त्या कंपनीची सुरुवात झाली. त्यानंतरच्या काही काळात इंग्लंडची राणी एलिझाबेथ यांनी या कंपनीला पूर्वेकडे व्यापार करण्यासाठी सवलती द्यायला सुरुवात केली आणि याच सवलतीचा फायदा घेऊन पुढच्याच वर्षी म्हणजे इसवी सन 1600 या ईस्ट इंडिया कंपनीच्या माध्यमातून व्यापार करण्यासाठी काही लोक म्हणजे भारताकडे येण्यास प्रारंभ झाला आणि या कंपनीच्या वतीने इसवी सन 1608 एक प्रतिनिधी भारतामध्ये आला आणि भारतामध्ये त्यावेळेस मुघलांची सत्ता होती आणि मुघलांचा सत्ताधीश म्हणजे जहागीरचा कालखंड आणि या जहागीरच्या कालखंडामध्ये व्यापारासाठी सवलत मिळवण्यासाठी म्हणून त्या काळामध्ये कॅप्टन हॉकिन्स नावाच्या एका राजदूताला बादशहाकडे पाठवण्यात आले आणि उद्देश होता व्यापाराची सवलत मिळवण्यासाठी. सर्वप्रथम त्यांनी बादशहाच्या दरबारामध्ये येऊन सुरत या ठिकाणी वखार स्थापन करणे, व्यापार करणे यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती केली आणि त्यानुसार वखारीला परवानगी मिळाली गेली किंवा व्यापार करण्यासाठी परवानगी मिळाली आणि वखार स्थापन करण्यासाठी सुद्धा. आणि त्याच काळामध्ये पोर्तुगीज सत्ता आपण मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं की पोर्तुगीज जी सत्ता होती ही सत्ता भारतामध्ये व्यापार त्यांचा चालू झाला होता आणि या पोर्तुगीजांनी भारतात मुघलांच्याच काही ज्या व्यापाराचे जहाज आहेत हे लुटलेले होते आणि अशा परिस्थितीमध्ये इंग्रज जेव्हा भारतामध्ये आले होते त्यांनी 1615च्या अगोदर पोर्तुगीजांचा पराभव केला होता. यामुळे काय तर इंग्लंडची किंवा ईस्ट इंडिया कंपनीची शक्ती, सामर्थ्य, त्यांचा व्यापार या सर्व दृष्टीचा विचार करून मुघलांनी त्या काळात इंग्रजांना व्यापार करण्यासाठी सवलती वाढीव ज्या द्यायच्या होत्या, जी मागणी होत होती त्याला परवानगी दिली आणि त्याची घटना म्हणजे इसवी सन 1615 खुद इंग्लंडचा राजा जो जेम्स राजाने आपला खाजगी प्रतिनिधी हा भारतात पाठवला आणि सर टॉमस रो नावाचा जो प्रतिनिधी होता तो जहागीरच्या दरबारामध्ये आला. हा प्रतिनिधी चाणाक्ष, हुशार
आणि राजनीती तज्ज्ञ त्याचबरोबर व्यापारामध्ये ज्या सवलती मिळवायच्या आहेत त्या सवलती मिळवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारा राजदूत म्हणून ओळखला जातो. त्यांनी भारतात आल्यानंतर मोगलांच्या दरबारामध्ये जी प्रतिष्ठा स्वतःची निर्माण केली, म्हणजेच इंग्लंडची निर्माण केली. अनेक ज्या भेटवस्तू त्यांना सादर केल्या आणि त्या मोबदल्यात व्यापाराचा जो प्रमुख उद्देश होता तो उद्देश साध्य करण्यासाठी म्हणून त्यांनी अनेक सवलती मिळवायला सुरुवात केली. आणि या सवलती फक्त व्यापार करणे एवढ्यापुरत्याच मर्यादित प्रथमच्या काळामध्ये होत्या, म्हणजे सुरुवातीच्या काळात होत्या. पण नंतरच्या काळामध्ये पोर्तुगीज असतील, डच असतील यांनी ज्या व्यापारी धोरणाबरोबरच राजसत्ता काबीज करण्याचे धोरण आखले होते तीच पद्धत इंग्लंडने सुद्धा आखायला सुरुवात केली. आणि त्याची काही उदाहरणे आहेत. इंग्रजांनी भारतातील महत्त्वाच्या व्यापारी पेठामध्ये म्हणजेच बंदरामध्ये त्यांनी आपल्या वखारी स्थापन करायला सुरुवात केल्या. आणि सर्वप्रथम त्यांनी लक्ष केंद्रित केलं ते म्हणजे 1623मध्ये सुरत असेल, भडोच, अहमदाबाद, आग्रा आणि मछलीपट्टणम येथे वखारी स्थापन केल्यानंतर त्या वखारीच्या माध्यमातून व्यापार वाढायला सुरुवात झाला. त्यांना या उत्तरेपेक्षा दक्षिणेमध्ये व्यापार करण्यासाठी सोयीचं होतं आणि हीच बाब ओळखून त्यांनी दक्षिणेच्या किनारपट्टीच्या भागात व्यापार वाढवण्यासाठी एक मोहीम आखली. मग त्यासाठी त्यांना लागणार होतं ते म्हणजे व्यापाराच्या किंवा त्या ठिकाणच्या लोकांचं सहकार्य, त्या ठिकाणच्या शासकांची जी परवानगी. आणि दक्षिणेमध्ये विजयनगरचं साम्राज्य जे कृष्णदेवराय यांनी स्थापन केलेलं होतं हे साम्राज्य नष्ट झालेलं होतं आणि त्या ठिकाणी छोट्या मोठ्या ज्या सत्ता प्रस्थापित झाल्या होत्या. आणि या सत्ता सहजपणे म्हणजेच काही पैशाच्या किंवा भेटवस्तूच्या माध्यमातून सवलती मिळवणे इंग्रजांना शक्य झालं. आणि त्याचं एक उदाहरण म्हणजे 1639मध्ये ज्या पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये इंग्रजांनी त्या काळात एक किल्ला बांधून त्या ठिकाणी वखार स्थापन करण्याचं मोहीम आखली. आणि ही वखार म्हणजे ज्या त्या काळात व्यापार केल्यानंतर जे व्यापाराचे साहित्य जमा होईल किंवा वस्तू असतील त्यांचं ठेवण्यासाठीच्या अशा वखारी स्थापन केल्या किंवा राहण्यासाठी. आणि त्यांनी पूर्व किनारपट्टीच्या भागामध्ये इंग्रजांनी तिथे एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्याला नाव दिलं सेंट जॉर्ज नावाचा किल्ला. आणि हाच किल्ला पुढे आजच्या स्थितीमध्ये जो मद्रास नावाचं शहर आहे त्या मद्रास शहराला ओळखलं जातं. पुढे तशाच पद्धतीचं दुसरं एक बंगालमध्ये इंग्रजांनी मुघलाकडून हुगळी या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली. आणि अशा पद्धतीने बंगाल सुब्यातील पटना असेल, बालासोर, डाका इत्यादी ठिकाणी आपल्या वखारी स्थापन केल्या आणि व्यापारासाठी एक चालना देण्याचं काम केलं. 1698च्या कालखंडामध्ये कंपनीने बंगालमध्ये जे हुगळी नदीच्या काठावर असणारं जे त्या ठिकाणच्या 3 छोट्या गावाची जी जहागीरदारी मिळवली आणि त्या ठिकाणी एक किल्ला बांधला. आणि तो किल्ला म्हणजेच फोर्ट विल्यम्स या नावावर आधारित असणारा किल्ला. आणि हा किल्ला त्यांनी बांधल्यानंतर त्याच किल्ल्याला पुढे म्हणजे आधुनिक काळामध्ये आजच्या स्थितीमध्ये ज्याला कलकत्ता नावाचं शहर म्हणून ओळखलं जातं ते ठिकाण आहे. अशा प्रकारचे शहराची किंवा वखारीची स्थापना करत करत इंग्रजांनी महाराष्ट्रातील जे मुंबई नावाचं ठिकाण आज प्रसिद्ध अशी बाजारपेठ म्हणण्यापेक्षा आर्थिक राजधानी म्हणून ज्याला ओळखलं जातं या ठिकाणचा सुद्धा पाया घातला असं म्हणावं लागेल. कारण मुंबई हे बेट म्हणजे छोट्या छोट्या बेटांचा समूह होता आणि त्यावर सर्वावर पोर्तुगीजांची मालकी होती. पण घटना अशी घडली की पोर्तुगीज
राजाने इंग्लंडच्या राजाला आपल्या मुलीच्या विवाहानिमित्त आंदण म्हणून, एक भेट म्हणून कंपनीला ही मुंबई हे बंदर भेट म्हणून दिलं. आणि हेच भेट दिलेले जे काही बेट असेल किंवा ठिकाण असेल, हे ठिकाण इंग्लंडच्या राजाने 1661च्या काळामध्ये एक भाडेतत्वावर किंवा इंग्रजांना त्या ठिकाणी राहता येईल यासाठी म्हणून दिले. आणि याच ठिकाणी पुढे 1667च्या काळामध्ये एक मजबूत किल्ला बांधला गेला आणि त्या माध्यमातून इंग्लंडचा व्यापार सुरू झाला. अशा पद्धतीने ज्या इंग्रजांची नीती होती व्यापाराच्या माध्यमातून पुढे आली. पुढे इंग्रजांनी भारताच्या पूर्व पश्चिम किनाऱ्यावर महत्त्वाच्या शहरांचा पाया घातला, आपल्या वखारी स्थापन केल्या, व्यापार वाढायला सुरुवात केलं. आणि या व्यापाराच्या माध्यमातून पुढे त्यांच्या मनामध्ये महत्त्वाकांक्षा निर्माण झाली, ती म्हणजे सत्ता प्रस्थापित करण्याची. आणि 17व्या शतकामध्ये अन्य सत्ता ज्या पद्धतीने स्वतःची सत्ता भारतामध्ये निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगत होती, तीच महत्त्वाकांक्षा इंग्रजांनी बाळगली. आणि त्याचा पहिला प्रयोग केला ते म्हणजे ज्या औरंगजेब बादशहाची कारकीर्द आणि त्या कारकिर्दीच्याच कालखंडात म्हणजे 1687च्या कालखंडामध्ये त्यांनी बंगालमध्ये बादशहाविरुद्ध बंड करण्याचे एक धोरण आखलं आणि त्या काही ठिकाणी काबीज केले. पण मुघल बादशाह औरंगजेब यांच्या बलाढ्य सैन्यशक्तीच्या बळावर औरंगजेबाने त्यांच्या इंग्रजांच्या वखारी लुटून काढल्या, बंगालमधल्या काबीज केल्या. जवळपास 1.5 लाख त्यांच्यावर एक दंड म्हणून ठोकावला आणि इंग्रजांनी या बादशहाच्या पुढे म्हणजे औरंगजेब बादशहाच्या पुढे शरणागती पत्करली. म्हणजे भारतामध्ये मुघल काळातच स्वतःची सत्ता प्रस्थापित करण्याचे धोरण इंग्रजाचे होते, पण ते साध्य होऊ शकले नाही. पण राज्य निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा ही त्यांची वाढतच गेली आणि नंतरच्या काळात त्यांनी निर्माण केलेलं त्यांचं राज्य म्हणजेच पुढे 17व्या शतकामध्ये एक ठिकाण त्यांनी काबीज करायला सुरुवात केली. मग औरंगजेब बादशहाच्या मृत्यूनंतर सक्षम असे उत्तराधिकारी त्याचे नव्हते, उतरती कळा लागली. दक्षिणेमधले अनेक सत्ताधीश त्या ठिकाणी उदयास आले, त्यामध्ये मराठी प्रमुख असतील. आणि त्यांनी सतत प्रतिकार हा मुघलांशी केला होता मराठ्यांनी आणि इंग्रजांशी केला होता. त्याचबरोबर उत्तरेमधल्या काही सुभेदारांनी स्वतंत्र असे राज्य निर्माण केले होते आणि तेच राज्य म्हणजे पुढे संस्थानिकांचे राज्य म्हणून ओळखले जाते. अशा पद्धतीने इंग्रज ही एक व्यापारी म्हणून आलेली जमात, यांनी सर्वप्रथम वखारी स्थापन करण्यासाठी परवानगी मिळवल्या आणि पुढे जाऊन त्यांनी भारतामध्ये सत्ता प्रस्थापित करण्याचं काम केलं. पोर्तुगीज असतील, डच असतील, या सत्तेला संपवण्याचा प्रयत्न त्यांनी सुरू केला आणि 2च सत्तेमध्ये संघर्ष झाला, ते म्हणजे इंग्रज आणि फ्रेंच. आणि ह्या इंग्रज आणि फ्रेंच यांच्या सत्ता संघर्षामध्ये शेवटी इंग्रजांनी आपलं प्रभुत्व दाखवलं आणि फ्रेंचांचं प्रभुत्वसुद्धा कमी करून टाकलं आणि शेवटी भारतामध्ये एक प्रबळ सत्ता टिकून राहिली. त्यांनी व्यापार वाढवला, उद्योग वाढवले, वखारी स्थापन केल्या, त्याचबरोबर अनेक ठिकाणच्या सत्ता काबीज केल्या आणि पुढे 1947 पर्यंत स्वतःचं राज्य म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनीपासून सुरुवात झालेलं राज्य ब्रिटिश राजसत्ता ही निर्माण केली. असे हे इंग्रज ज्यांना आपण युरोपियन ज्या व्यापारी किंवा युरोपियन सत्ता म्हणून ओळखल्या जातात, त्यामधल्या ईस्ट इंडिया कंपनीची माहिती आपण पूर्ण बघितलो. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी, ज्या फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनी म्हणून ओळखली जाते आणि या कंपनीने भारतामध्ये कशा पद्धतीने व्यापाराचं धोरण आखलं, विस्तार केला, याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत.